जी सर्क्युलर मोशन तुम्हाला दाखवलेली होती त्यावेळेला तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय हे सांगितलं होतं. सर्क्युलर मोशन तुम्ही काल बघितली, ठीक आहे. काल रबर होता, आज हे वेगळाचं काहीतरी आणलं, ठीक आहे. स्माइली आहे, ठीक आहे, एक वेगळं. आता मला जरा नीट लक्ष देऊन बघा. आता रेकॉर्डिंग सुरू करायचं बरं का. ही जे सर्क्युलर मोशन आहे, हे सर्क्युलर मोशन हे परफेक्ट सर्क्युलर मोशन आहे का? हे जे मोशन दाखवतोय आता मी, हे परफेक्ट आहे का? आहे? नीट विचार करून सांगा. इज दिस ए परफेक्ट सर्क्युलर मोशन? येस और नो? नो. काही लोकांचं म्हणणं आहे येस. दिसतंय ना बरोबर गोल? पण हे परफेक्ट सर्क्युलर मोशन नाही आहे. फॉर एक्झाम्पल, मी याला हलके झटके देतोय, जर्क्स देतोय, म्हणून हे त्या मोशनमध्ये आहे. हे जर्क देणं मी बंद केलं. जर्क देणं बंद केलं तर काय झालं? इट विल कम टू रेस्ट. ते थांबेल, ठीक आहे. म्हणजे जर्क्स महत्वाचे आहे. आणि जर्क्स देत असताना मी हात काय करतोय? हलका वरखाली वरखाली करतो, ठीक आहे. आता मी थोडंसं हीच ॲक्शन हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जातो, ठीक आहे. आता सुद्धा मी हाताला हलके झटके देतो, ठीक आहे. आणि हे झटके म्हणजे असे आडवे, सध्याने हात असा थोडासा आडवा हलवतो, ठीक आहे. हे झटके देणं बंद केलं. वेलोसिटी कमी 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 होत जाईल आणि शेवटी काही वेळेनंतर ते स्टेबल होईल. म्हणजे इट विल कम टू रेस्ट अगेन. म्हणजे जर समजा तुम्हाला ऑर्बिटल मोशन जी आहे, तुझी जी गती आहे, ही जर मेंटेन करायची असेल तर तुम्हाला हलका झटका द्यावा लागेल, जर्क्स द्यायला लागेल. आणि मग हे जर्क्स देतोय म्हणजे काय करतोय? मी हात असा आडवा हलवून माझा हात एका टप्प्यावर एका पॉईंटला आणतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या पॉईंटला नेतोय. आणि असं ते वेगवेगळे पॉईंट्स मी बदलत राहतोय. आणि ते पॉईंट्स बदलल्यामुळं लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये, हे दिसत नाही तुम्हाला आता, हे लंबवर्तुळाकार कक्षा दिसत नाही, पण ती हलकीशी आहे. ती नेमकी कशी आहे ते आता आपण या ठिकाणी बघायचं आहे, ठीक आहे. तर हे कशासाठी सांगितलं आता आपण? तर जोहान्स केपलर या एका शास्त्रज्ञांनी काही निरीक्षणं केली होती आणि त्या निरीक्षणांच्यावर आधारित जो नियम सांगितला, केपलर्स 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, एखाद्या ताऱ्याभोवती एखादा ग्रह कशा पद्धतीनं फिरतो त्याचे 3 नियम जे सांगितलेले आहेत ते म्हणजे केपलर्स 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, ठीक आहे. त्यातला पहिला लॉ असा आहे, द प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट और इन द इलिप्स, ठीक आहे. आणि मग तो इलिप्स असा आहे की हा जो सूर्य, म्हणजे हा इथं जे आहे हे सूर्य असे 2 पॉईंट्समध्ये आहे, 2 वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये आहे. पण गंमत अशी आहे की तो प्लॅनेट फिरत असताना सूर्य मात्र त्या 2 फोकल पॉईंटपैकी 2 पॉईंट्सपैकी एकाच पॉईंटवर असतो. हा केपलरचा पहिला नियम, ठीक आहे. आता हे केपलरनं कशाच्या आधारे सांगितलं? बसा सर. गुरु म्हणजे केपलरचा गुरु नव्हता, तो मालक होता, टायको ब्राहे नावाचा. टायको ब्राहे. आणि या टायको ब्राहे गणितज्ञ होता, ॲस्ट्रॉनॉमर होता, म्हणजे खगोल अभ्यासक होता. त्यांनी काही निरीक्षणं केली होती, एखाद्या ताऱ्याभोवती ग्रह कसा फिरतो किंवा काय, किंवा ताऱ्यांचे लोकेशन आकाशामध्ये कसे असतात याच्याबद्दलचं त्यांनी भरपूर अभ्यास केलेला होता. आणि तो जो अभ्यास केला होता त्याचे जे काही मॅथमॅटिकल पद्धतीनं त्यांचे प्लेसमेंट्स मांडले होते. हे प्लेसमेंट्स कसे मांडले गेले होते हे पण तुम्ही माहिती असलं पाहिजे तुम्हाला लक्षात घ्या, की आकाशामध्ये आज एखादा तारा किंवा आज एखादा ग्रह कुठे आहे, थोड्या वेळानंतर तो आणखी कुठं असणार आहे, थोड्या वेळानंतर तो आणखी कुठं गेला, हे जे प्रत्यक्ष दिसलं ते त्यांनी प्लॉट केलं, मांडले. आणि त्याच्यावरून कच्च्या नोंदी त्याच्याकडे सगळ्या तयार होत्या. आता हे सगळं करत असताना साहित्य काय वापरलं? तसं टेलिस्कोप नव्हता त्याला. टेलिस्कोपचा शोध नंतर लागायचं होतं. साध्या डोळ्यानं बघून
आणि मग साध्या डोळ्यानं बघून हे करत असताना त्याच्याकडं एक साधन होतं सेक्स्टंट नावाचं. त्या सेक्स्टंटमध्ये काय होतं की एक असं प्रतल असतं, प्लेन असतो, त्याच्यावर तुमचे कर्कटक वगैरे असतात ना, कंपस, तसे टोपी वगैरे त्याच्यावर असायचे. आणि त्याच्या साह्यानं एखादा तारा त्याला एक लाईन अटॅच करायची, दुसऱ्याचं लोकेशन बघण्यासाठी अँगल मोजायचं, म्हणजे अँग्युलर डिस्टन्स काढायचं, दोन गोष्टी. आणि तो अँग्युलर डिस्टन्स कमी होतो की जास्त होतो, किती प्रमाणात होतो, त्याचं वेळेचं आणि त्या लोकेशनचं गणित घालत आहे. असं त्यांनी कच्चे प्लॉट मांडले, कच्चा डेटा मांडला. आणि तो कच्चा डेटा मांडत असताना जोहान्स केपलर हा त्या ठिकाणी मदतनीस म्हणून त्याच्याकडे कामाला होता. नोकर, साधा नोकर, वर्गडी, पण हुशार होता. एक दोन वेळेला किंवा बऱ्याच वेळेला त्यानं त्या टायपूर राहायला सुद्धा काही गोष्टी सुचवायचा प्रयत्न केला. हे असं आहे, मला की असं आहे, असं आपण करूया, असं त्याचा अर्थ येतो, असं जरा मला वाटतंय बघा. जरा टायपूर हे अडदांड दुसऱ्या कोणाचं ऐकायचं नाही, मी म्हणतो तेच, आणि असं मी म्हणतो तेच खरं करणारं असल्यामुळं चोप तोंड बंद, बोलायचं नाही, मला शांतपणे शिकवायचं नाही, अशा प्रकारचा तो होता. त्यामुळे याचं काही ऐकलंच नाही. याचं काही न ऐकल्यामुळं हा जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्यातला कुठलाही डेटा केपलरला अजिबात मिळाला नाही. पण एका टप्प्यावर टायपो ब्राहेचा मृत्यू झाला, आणि टायपो ब्राहेच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेलं सगळं काम, त्यांनी घेतलेली सगळ्या नोंदी कोणाला मिळाल्या? दुसरं कोण नव्हतं त्यांच्या. टायपो ब्राहेच्या कुटुंबामध्ये दुसरं कोणी नव्हतं, लग्नच केलेलं नव्हतं, आणि तो दुसरं कोण वारसदार पण काही नव्हता. त्यामुळे सगळ्याचा सगळा वारसा कोणाला मिळाला? तुला आहे. आणि त्यांनी केलेल्या निरीक्षणावर आधारित केपलरनं हे 3 नियम काढले. ते ग्रहांची गती कशी होती याच्याबद्दलच्या ज्या नोंदी कोणी घेतल्या? टायको ब्राहेने घेतल्या. त्या नोंदी आयत्या ह्याच्या हातात मिळाल्या, पण त्या आयत्या मिळून सुद्धा त्यानं पुढं त्याच्यावर मॅथमॅटिकल गणितीय पद्धतीनं पुढं सगळं काम केलं आणि त्यांचा अर्थ काढला. तो अर्थ असा काढला. पहिला अर्थ काय काढला? पहिला प्लॅनेट्स revolve around this star in an elliptical orbit or in ellipse with sun at one of the 2 foci. हे 2 फोकल पॉईंट जे असतील त्यातल्यापैकी एका ठिकाणीच फक्त सूर्य असेल आणि दुसऱ्या ठिकाणी तो सूर्य असणार नाहीये, अशा पद्धतीनं तो फिरणं. आता हा नेमका इलिप्टिकल ऑर्बिट कसा तयार होतो ते आपण या ठिकाणी एक प्रयोग मांडलेला आहे. इथं आपण ह्या 2 सळ्या रोवलेल्या आहेत. ही जी सळी आहे ही सूर्याची एक पोझिशन, ही सूर्याची कसली पोझिशन? सन ॲट पॉईंट 1 S1, आणि ही सूर्याची दुसरी पोझिशन सन ॲट पॉईंट 2 S2. S1 आणि S2 असे हे 2 फोकल पॉईंट आहेत. ठीक आहे. आणि या 2 फोकल पॉईंटला मी सळ्या रोवलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या भोवती एक दोरी टाकलेली, त्याच्या भोवती ही एक अशी दोरी टाकलेली. ठीक आहे. कडं करून, सर्कल करून. आता मी काय करणार आहे, ही काठी त्या दोरीच्या आतून फिरवणार, दोरीच्या आतून फिरवणार, आणि त्यामुळं एक ऑर्बिट तयार होणार. आणि ते जे ऑर्बिट असेल ते आहे इलिप्स किंवा इलिप्टिकल ऑर्बिट. म्हणजे याच्यासाठी काही वेगवेगळ्या थिअरीज आहेत. त्या थिअरीजपैकी एक थिअरी अशी आहे, एखादा शंकू घ्यायचा, शंकू कोण, आणि तो शंकू म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे कोनिकल शेप आणि खाली कर्ड सरफेस असं जर असेल तर हा जो शंकू तयार होतो, हा शंकू जर असा तिरका कट केला, शंकू जर तिरका असा कापला एका विशिष्ट प्लेनमधून, तर तो कापलेला जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर आपल्याला इलिप्टिकल ऑर्बिट मिळते किंवा इलिप्स शेप मिळतो. ठीक आहे. माझ्या समजुतीप्रमाणे शंकू तिरका कापला तरी इलिप्स मिळणार, आणि सिलेंडर, एखादा सिलेंडर म्हणजे पाईप, PVC पाईप जर आपण तिरकी अशीच एका विशिष्ट प्लेनमधून कट केली तरी सुद्धा इलिप्स मिळणार, अशी माझी शंका आहे. जरा मी मॅथमॅटिक्सच्या काही शिक्षकांना विचारून त्यातला परफेक्ट इलिप्स कोणता हे शोधण्यासाठी मी सांगितलं. ते शोधले की मी तुम्हाला ते आणखी तुम्हाला कन्फर्म करून सांगतो. ठीक आहे. तर तसं पण मिळतो. आत्ता मला या ठिकाणी तुम्हाला तो इलिप्टिकल शेप जो आहे तो इलिप्टिकल शेप मला तुम्हाला दाखवायचा आहे. ठीक आहे.
बघा मी काय करतोय, ही जी दोरी आहे ही दोरी याला मी आतनं हे ताण देतोय आणि मी चला तुमच्यापैकी कोणीतरी या आणि या मध्ये जरा थोडीशी जी म्हणजे ते दिसू दे व्यवस्थित दिसण्यासाठी रांगोळी घालायची थोडी रांगोळीचा वेळ नाही घालवायचा असं हे करणं उभं जसं बरोबर बरोबर टाकून अजून कोणतरी या दुसरी या पटकन या उठा की एका बाजूला ती घालत जाईल इकडं दुसरी टाका ना बरोबर स्पोर्ट्सचे लोकच घालणार गिरवू नको ओव्हर रेटिंग करू नको स्वराली रांगोळीच घातली बरं ठीक आहे थोडं ठीक आहे. आता मुलांना लक्षात घ्या, हा जो तयार झाला हा झाला इलिप्टिकल शेप, इलिप्टिकल ऑर्बिट. ओके. आता या इलिप्टिकल ऑर्बिटच्या बाबतीमध्ये काय नेमकं घडतंय हे लक्षात घ्या. हा पॉईंट 1 पॉईंट 2 हे दोन फोकल पॉईंट आहेत. हे दोन वेगवेगळे फोकल पॉईंट आहेत. दोन्ही मिळून एकत्र फोकाय FOCI किंवा फोसाय असं पण त्याला म्हणतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उच्चार करतात. ठीक आहे. आपण फोकाय म्हणू. ठीक आहे. तर फोकल पॉईंट 1 फोकल पॉईंट 2 यांना जोडणारी एक लाईन आहे. ती लाईन इथं या रेषेने दिसते. ठीक आहे. आणि मी आता दुसरी जी लाईन काढतोय दुसऱ्या ह्याच्या घाबरू नका. दुसरं जे करतोय ते बघा, हा पॉईंट प्लस या इलिप्टिकल ऑर्बिटवरचा पॉईंट, ही जी लाईन आहे समजा याला आपण S1A असं म्हणूया आणि S2A हे अंतर म्हणूया. हे दोन्ही अंतर समान आहे. याची आणि याची बेरीज जर केली, S1A आणि S2A यांची जर बेरीज केली तर ती समान आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये S1A आता अंतर बदलले, वाढले, पण S2A हे अंतर कमी झाले. इन ऑल दोन्ही मिळून बेरीज तीच. कारण हे नाही बदलत आहे, हे अंतर बदलत नाही आहे, ते फिक्स आहे. हे वाढतंय, हे कमी होतं. ठीक आहे. तसंच परत S1A अंतर वाढणार, S2A अंतर कमी होणार. परत अजून S1A अंतर वाढलं, खूप वाढलं, S2A हे अंतर कमी झालं. ठीक आहे. आता S1A अंतर खूप वाढलं, हे अंतर कमी झालं. इकडं आल्यानंतर काय होईल, S1A हे अंतर मॅक्झिमम आहे. S1A हे अंतर मॅक्झिमम आहे आणि S2A हे अंतर मिनिमम आहे. ठीक आहे. परत पुढं S1A कमी होत चालला आणि S2A वाढत चालला. ठीक आहे. परत पुढं इकडं S1A कमी होत चाललाय आणि S2A वाढत चाललाय. S1A आता काय होईल, S1A लिस्ट असेल आणि S2A हा मॅक्झिमम असेल. आणि लक्षामध्ये आता गंमत कशी होते, या ठिकाणी या पोझिशनला सूर्य नाहीच. या पोझिशनला सूर्य नाहीच आहे. सूर्य आहे तो इथंच आहे, S1 पोझिशनलाच आहे. म्हणून काय शब्द वापरला, द सन इज प्रेझेंट ॲट वन ऑफ द टू फोकाय. दोन फोकल पॉईंटच्या ऐवजी एका ठिकाणीच फक्त आहे, दुसऱ्या ठिकाणी तो नाही आहे. अशा ऑर्बिटमधून प्लॅनेट फिरणार आहे. म्हणजे समजा हा एक प्लॅनेट आहे ली, तो हा प्लॅनेट फिरतोय, एकदा सूर्यापासून लांब जातोय,
आणि एकदा सूर्याच्या जवळ येतो. म्हणजे वर्षातल्या एका पॉईंटला सगळ्यात जवळ असेल आणि बरोबर 6 महिन्यांनी लांब असेल. सगळ्यात जवळ असलेलं पॉईंट 4 जानेवारी. सगळ्यात जवळ असलेला पॉईंट 4 जानेवारीचा दिवस. 4 जानेवारीला लिस्ट डिस्टन्स असेल. सगळ्यात लांब असलेला पॉईंट बरोबर 6 महिने 4 जून 6 महिने मोजा ना लक्षामध्ये. असे हे पॉइंट्स आहेत. आता गंमत अशी आहे की याचा आता दुसरा नियम. लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन. ही एक लाईन टाकलेली आहे. लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन. तसं हा दुसरा पॉईंट घेतला. लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन. ही जर लाईन स्वीप करायला लागली, स्वीप करणे म्हणजे लोटणे. ही जर लाईन स्वीप करायला लागली तर समजा या एका पॉईंटपासून, समजा हा ए पॉईंट असेल, हा बी पॉईंट असेल, इथून इथपर्यंत यायला समजा त्याला 1 महिना वेळ लागतो. त्या प्लॅनेटला 1 महिना वेळ लागतो. तर या 1 महिन्यामध्ये ही जी लाईन आहे, ही लाईन जी स्वीप होत चाललेली आहे, याच्यामुळं एक एरिया कव्हर होणार. आणि याला आपण कसला एरिया म्हणतो? हे काय तयार होतंय आता इथं? ट्रायंगल. 8वीचं काही आठवतंय का बघा? ट्रायंगल. हा आर्क झाला. इथं झाला, हा काय झाला? आर्क झाला. आणि हे आर्कला जोडणारी, सेंटर पासून जोडणारी जी लाईन आहे, त्या लाईन मुळे तयार होणारी ही रचना दिसते. इट इज ए पेटल. 8वीतलं गणित वर्तुळाचं. इट इज ए पेटल. एरिया ऑफ दिस पेटल काय असेल तो? समजा XYZ काहीतरी आपण आहे, एक्स आहे. एरिया ऑफ दिस पेटल. ओके. समजा परत पॉइंट सी. इथं आला पॉइंट सी आणि आता इथं आला पॉइंट डी. इथं आला पॉइंट डी. मुद्दा लक्षात येतोय का? बघा आता. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. हे अंतर वाढले, रेडियस वाढलेलं आहे. ठीक आहे. आर्कची लांबी मात्र छोटी झाली. म्हणजे वेलॉसिटी कमी होती. इथून इथपर्यंत यायला 1 महिनाच लागणार. आहे. आणि अंतर मात्र कमी झालंय, पण रेडियस वाढलाय. त्यामुळं काय होणार? परत याचा जो एरिया असेल, तो एरिया सुद्धा किती येणार? एक्स. याचा सुद्धा एरिया एक्स. समजा आता परत पुढे इथून लाईन ड्रॉ केली, इकडं आणलं, आणि इथून पुन्हा लाईन ड्रॉ केली, इकडं आणलं. इथून इथपर्यंत यायला परत त्याला 1 महिना वेळ लागतो. 1 महिनाच वेळ लागतो. पण त्याच्यामुळं जो एरिया तयार झाला त्या पेटलचा, तो एरिया सुद्धा किती? परत एक्स. ठीक आहे. आता समजा इथं आलाय. आता मी अंतर वाढवली, लाईन आपण जर जॉईन केल्या तर इथं जो पेटल तयार होणार आहे, याचा जो एरिया असेल, हा एरिया परत एक्स. इथं आणलं, इथं आणलं. आता काय फरक आहे? हे अंतर बघा, ते अंतर बघा, इथलं अंतर बघा. आणि आता अंतर काय झालं? अंतर वाढलं. म्हणजे आर्कचं अंतर वाढलं, पण रेडियस छोटा झालं. त्यामुळे हा जो पेटल तयार होणार, याचा सुद्धा एरिया एक्स. चा अर्थ काय? लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन
line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. प्रत्येक ठिकाणी पुढे सरकण्यासाठी किती वेळ लागलाय? 1 महिना वेळ लागला. म्हणजे प्रत्येक वेळेला टाइम इंटरवल सेम आहे, 1 मंथ. तेवढ्या वेळेमध्ये त्यांनी जो एरिया स्वीप केलेला आहे, तो स्वीप केलेला एरिया समज. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. हा केपलरचा दुसरा लॉ, केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. दुसरा झाला, ठीक आहे. आता तिसरा असा आहे की त्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टींचा अर्थ काढला, आणखी सगळी गणितं सगळी मांडली, आणि ती मांडल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की एका ठिकाणापासून म्हणजे वर्षातल्या एखाद्या विशिष्ट दिवसापासून त्याच विशिष्ट दिवसापर्यंत यायला जो कालावधी लागतो तो म्हणजे टी. तो जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे काय? टी. टी स्क्वेअर is proportional to T square is proportional to R किंवा T म्हणा. T square is proportional to R क्यूब किंवा टी क्यूब. डी म्हणजे काय? दोन वस्तूंच्या मधलं अंतर. इथं दोन वस्तू आहेत, एक सूर्य आणि दुसरा ग्रह किंवा प्लॅनेट, ठीक आहे. तर हे अंतर त्यांना म्हणजे किंवा हे गणित लक्षात आलं, म्हणजे पिरियड ऑफ स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. मीन डिस्टन्स शब्द वापरलाय का? मीन डिस्टन्स सगळीकडे समान नाही ना, हे अंतर वेगळं आहे, हे अंतर वेगळं आहे, फरक आहे याच्यामध्ये. कुठलं अंतर पकडायचं? कॅल्क्युलेशन करण्यासाठी कुठलं अंतर पकडायचं? तर असं अंतर पकडायचं की त्या दोन्हीचं मीन असेल, म्हणजे ॲव्हरेज काढायचं. आणि ते जे अंतर असेल त्या अंतराच्या घनाच्या प्रमाणामध्ये स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असं ते असणार आहे. हा केपलरचा तिसरा लॉ, केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. नंबर, आता 1 by 1 परत एकदा रिपीट, रिव्हिजन. नंबर 1, प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट और इन इलिप्स, ठीक आहे, विथ सन ॲट वन ऑफ दी 2 फोकाय. 2 फोकायपैकी एका फोकल पॉईंटवर सूर्य असेल, ठीक आहे, ओके. दुसरा, लाईन जॉइनिंग दी प्लॅनेट अँड दी सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. दुसरा. तिसरा, स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन दी सन अँड दी प्लॅनेट. हा तिसरा नियम. हे केपलरचे 3 नियम जे आहेत, या केपलरच्या 3 नियमावर आधारित न्यूटननी पुढची थिअरी मांडली. केपलरचं हे एवढं सगळं का सांगितलं? त्याच्यावर न्यूटननी पुढचा पाया रचला आणि म्हणून त्याच्या बेसला हे आहे. न्यूटनच्या पुढच्या सिद्धांताच्या बेसला केपलरचं हे काम महत्त्वाचं, ठीक आहे. आणि म्हणून आपण केपलरचा अभ्यास करतो. त्या लक्षामध्ये आता हा जो काही इलिप्टिकल ऑर्बिटचा हा जो काही प्रयोग मी तुम्हाला करून दाखवला, हा प्रयोग इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी साधारणपणे त्यावेळेला एक महान गणितज्ञ मुलगी होती तिथं, अलेक्झांड्रिया. सध्या ते शहर इजिप्तमध्ये आहे, ग्रीक साम्राज्याचं, ठीक आहे. तिथं एक गणितज्ञ मुलगी होती, हायपॅशिया. तिचं नाव काय होतं? हायपॅशिया ऑफ अलेक्झांड्रिया असं त्याला म्हटलं जात होतं. अलेक्झांड्रियामध्ये असलेली हायपॅशिया तिचं नाव होतं, ठीक आहे. तर तिनं हा प्रयोग करून दाखवला होता त्यावेळेला. तिच्या गुरुबरोबर चर्चा करत असताना, इलिप्टिकल ऑर्बिट वगैरे याच्याबद्दल भरपूर डिस्कशन होत असताना त्यावेळेला तिनं हे करून दाखवलेलं की असं हे इलिप्टिकल ऑर्बिट अशी ड्रॉ करता येते.
हा जो केला हाच प्रयोग त्यांनी त्यावेळेला करून दाखवलेला होता. ठीक आहे, ओके.